काम पाहायला मिळालं. प्रत्येकाचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या स्पर्धेला लावलं आणि आज खरं तर इथेही समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा ह्या सर्व आमच्या सिनियर समालोचकांचं आभार व्यक्त करीन. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिली जोडी मैदानाकडे आली. त्या ठिकाणी सतीश थोरात आणि त्यांच्या बरोबरीने योगेश तांडेल. 50+ एक खेळाडू, 48+ यस. बघा, एक धाव उत्तम आरोग्यासाठी ही संकल्पना 40+ क्रिकेट प्रीमियर लीगची. आणि पहिल्या षटकामध्ये आलेत गोलंदाजी मार्फती रणजित रोगे हे खेळाडू. रणजित रोगे यांना आपण पाहू शकाल. पहिला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी रणजित रोगे यांच्यामधून पाहायला मिळाली. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. 64 धावांचा पल्ला गाठायचा मैदानामध्ये. बॅटिंग करत असताना या ठिकाणी भूमिका 11 श्री मलंग वावंजे टीमला. त्यामुळे स्ट्रॅटर्जी तुम्हाला आखावी लागेल आणि ॲव्हरेज कॅल्क्युलेशननुसार तुम्हाला मैदानामध्ये पुढे जावं लागेल. शॉटा प्लेन हुक करायचा होता. इथे धीम्या गतीने थोडंसं बीट करत असताना बाउन्सर राईज होणारा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. प्रफुल्ल पाटील विकेटच्या मागे. खरं तर फिल्डिंगची विवरचना आपण जर पाहिली, डीप मिड विकेट आणि त्याचबरोबरने एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हरला उभा केला. मिड ऑफ आणि त्यानंतर मिड ऑनला पण एक फिल्डर पाहत आहे. त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉईंट, शॉट गली, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेगची ही विवरचना. इथे देखील हलक्या हाताने ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. आणि एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू, 3 सलग डॉट बॉल. त्यामुळे प्रेशर आता राहील खरं तर मैदानाच्या आतमध्ये भूमिका 11 श्री मलंग वावंजे या टीमवरती. 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. सिंगल हवी आहे. स्ट्राईक तुम्हाला रोटेट करावी लागेल. जेव्हा जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत तेव्हा तुम्हाला खरं तर स्कोर कार्ड हलतं ठेवावं लागतं. स्ट्राईक रोटेट करावी लागते आणि तीच स्ट्रॅटर्जी आता या ठिकाणी सतीश थोरात यांना वापरावी लागेल आपल्या टीमसाठी. जितक्या धावा तुमच्याकडून येतील सिंगल डबल त्याही रन अतिशय महत्त्वाच्या राहतील. रन चेस करत असताना वावंजे संघासाठी यावेळेला आपण पाहताय खरं तर हलक्या हाताने स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल रन इथे मिळेल 22च्या स्वरूपात. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. पहिली सिंगल आली अवांतरच्या स्वरूपात. अकाउंट ओपन झालंय भूमिका 11 श्री मलंग वावंजे संघाचं. स्ट्राईक एंडला आता फलंदाज झाला योगेश तांडेल, आक्रमक खेळाडू. मोठ्या खांद्याचे खरं तर माजी नगरसेवक स्वर्गीय रमेश लक्ष्मण नाईक यांचं आज खरं तर दुःखद निधन झालंय. त्यांच्या खरं तर आत्म्यास चिरशांती लाभो हीच आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करू. लक्ष्मणजी नाईक साहेब आज त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करूया. यावेळेला ऑन साइडला फॉलिंग स्वीप, क्या बात है, अप्रतिम टायमिंग. झोपून आणि पडून मारला हा फटका. स्क्वेअरलेगच्या बाहेर बॉलला पाठवलाय त्या ठिकाणी सीमा पार योगेश तांडेल, ब्रँडेड षटकार. थँक्यू. घुटनाचे शॉट जबरदस्त. प्रेशर होता आणि तो प्रेशर कुठेतरी रिलीज करायचा होता आणि तेच प्रेशर रिलीज झालं या 6 धावांनी. टायमिंग प्रॉपर होता आणि काय फटका सजवलाय. माफी असावे, सतीश थोरात आहेत बघा. स्ट्रायकिंग एंडला थोडा मिस्टेक झालाय नावामध्ये. आणि योगेश तांडेल हे नॉन स्ट्रायकिंग एंडला आले. 6 धावाला प्रेशर रिलीज करणारा हा फटका होता. मच निडेड सिक्सर ज्याला म्हणता येईल. अत्यावश्यक हा खरं तर फटका होता श्री मलंग वावंजे या टीमसाठी. भूमिका 11 श्री मलंग वावंजे या संघासाठी. सेन्सेबल क्रिकेट. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना फक्त दिशा दिली आहे. एक मोठ्या फटकानंतर सिंगलला प्राधान्य देताना हा खेळाडू. कारण असं म्हणतात जितक्या वेळ ते विकेटवरती घालवतील तितका फायदा खरं तर वावंजे संघाला होईल. आणि त्याहीपेक्षा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे बघा. सेकंड ओव्हरचा आपण त्यांचा हा माइंडसेट पाहिला. असं म्हणतात पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तरच तुम्ही ध्येय गाठाल. आणि ही रणनीती अतिशय योग्य आहे खरं तर या खेळाडूची. स्वतःवर तो विश्वास दाखवते. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवली आहे. काय सांगाल सर या खरं तर खेळाडूबद्दल? नक्कीच खूप जेंटलमॅन क्रिकेट दाखवलं त्यांनी. कारण एखादा मोठा फटका खेळल्यानंतर स्वतःवरचं प्रेशर कमी करून एक चांगली रणनीती, एक चांगला डावपेच आणि संघासाठी पोषक कशी खेळी करता येईल याचं एक साजेसं उदाहरण यावेळेला सादर केलं या खेळाडूने. आणि मेन बाजू म्हणजे आता मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवून एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी आपला स्वतःचं जे काही खेळी आहे ती साकारण्याचा एक प्रयत्न या खेळाडूकडून होतोय. विश्वास स्वतःवरती दाखवत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली या खेळाडूने. कळंबोली परिसरातला हा खेळाडू सतीश थोरात.
पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. मागच्याही सामन्यामध्ये त्याने 34 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती. चांगली खेळी त्याने साकारली आणि इथे देखील आपल्या संघासाठी उपयुक्त खेळी साकारण्यासाठी तो मात्र सज्ज झालाय. त्याच्या बरोबरीने मैदानाकडे आपण पाहत आहे. खरं तर योगेश तांडेल आहेत बघा. स्पीडअप करा प्लीज. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज आलाय प्रफुल्ल पाटील, ज्याने खरं तर या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक साकारलं या मैदानावरती. असा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अलिबाग आशिवरे गावचा हा खेळाडू. आशिवरे म्हटलं की आमचे सिनियर समालोचक काका मात्रे तेही आशिवरेच गावाला बिलॉंग करतात, म्हणून सध्या विद्यानगर अलिबागला ते वास्तव्याला आहेत आणि आज त्याच परिसरातला संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहत आहे. सतीश ऑन स्ट्राईक. यावेळेला गोलंदाज सज्ज. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. बॉल एक त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान खेळून काढला. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायचा आहे, परंतु त्या ठिकाणी विकेटची संधी. एका क्षणाला आपण जर पाहिला विकेट घेणार नव्हते प्रफुल्ल, परंतु क्रिकेटला खरं तर शोभणारच काम त्याने केलं. त्याने त्या संधी मिळाली, त्याचं सोनं केलं, विकेट मिळवून दिला आपल्या टीमला रनआउटच्या स्वरूपात आणि पहिला धक्का बसला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता योगेश तांडेलच्या स्वरूपात. तदनंतर तिसऱ्या क्रमांकावरती चालला स्वतः कॅप्टन नरेश ठोंबरे. डीजे प्लीज. पहिला खेळाडू बाद झाला. 40+ क्रिकेटर मैदानाच्या बाहेर आपण जाताना पाहिले. वीर मराठा जोहे संघाचे 48+ क्रिकेट खेळाडू आपण पाहिले. अतिशय चपळ पेशाने शिक्षक, परंतु मैदानामध्ये त्यांची चपळाई पाहायला मिळाली. नारायण सर खरं तर त्यांचा खेळ आपण पाहिला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेला देखील बघा वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॉलिंग ॲक्शन या खेळाडूची चांगली आहे बघा. 40+ झाले तरी त्यांच्याकडे गती किती आहे. पेसचा योग्य वापर करत असताना खरं तर बॉलचं डिरेक्शन आणि त्यानंतर आपण पाहिलं लाईन अतिशय योग्य होती. आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. नौका फलंदाज नरेश नॉन स्ट्रायकिंग एंडला. सतीश थोरात ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9 धावा. एक गडी बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहत आहे धावफलकावरती. ओव्हर द स्टम्प्स. स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकच सिंगल मिळेल. एक धाव मात्र या चेंडूवरती येईल. थोडासा संयम दाखवावा लागेल फलंदाजांना. कधी कधी चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूवरती आक्रमण करावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला विकेटवरती वेळ देखील घालवावा लागतो. जर का इथे तुम्ही पार्टनरशिप चांगली केली तर संघासाठी लाभदायक राहील. संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येईल आणि ही पार्टनरशिप आता कॅप्टन आणि त्यांच्या बरोबरीने सतीश या दोघांना करायचे आपल्या टीमसाठी. डाव्या हाताचा खेळाडू नरेश खरं तर ठोंबरे गेले कित्येक वर्ष रायगड टेनिस क्रिकेट विश्वासाठी मात्र प्रचंड मोठं योगदान या खेळाडूचं राहिलंय. अतिशय चांगला शैलीदार खेळाडू, उत्कृष्ट देहबोली या खेळाडूची आहे. तो मात्र स्ट्राईक एंडवर येत असताना षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहता या ठिकाणी गोलंदाज सज्ज. यावेळेला हा फटका ऑन साईडला मिड ऑनला क्लिअर करायचा. मिड विकेटच्या वरून खेळायचा. फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसेल बॅटिंग करत असताना. भूमिका 11 श्री मलंग वावंजे या टीमला खेळाडू बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन नरेश ठोंबरे. विकेट मिळाला आणि त्यानंतर मैदानाकडे चाललाय मोसिम शेख. वावंजे संघाचे रन मशीन खरं तर आपण पाहता मैदानाकडे दाखल झाली आहे. 40+ क्रिकेटमध्ये त्याने स्वप्नातील बाईक पटकावली. खरं तर मागील काही वर्षांमध्ये आपण पाहिलं या पारितोषिकांचा 3 बाईक खरं तर त्यांना मिळाल्या असा हा खेळाडू. कारण जर का पूर्वी बाईक 4 व्हीलर असत्या तर त्यावेळेला आपण जर पाहिलं विश्वास पाटील तोंडाचा खेळाडू त्याच्या दारासमोर शोरूम तयार झाला असतं. असे बरेचसे खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिले. आजकालचं क्रिकेट आपण जर पाहिलं प्रोफेशनल क्रिकेट बनलं, व्यावसायिक क्रिकेट बनलं आहे. त्यामुळे मगाशी देखील मी सांगितलं हा टेनिस क्रिकेटचा सुवर्ण काळ आहे. त्यामुळे जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केलं तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये देखील करिअर घडवता येईल. परंतु क्रिकेट बरोबर तुम्ही शिक्षणाकडे आपल्या नोकरीकडे देखील लक्ष द्या. शॉट ऑफ प्लेन पूल करत असताना हा बॉल मागे चाललाय. अप्रतिम गोलंदाजी आणि ते कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू बाद. आल्या पावली माघारी परतावं लागेल मैदानामध्ये मोसिम शेखला.
अजून एक धक्का या खरतर ओव्हरमध्ये दिलाय. गोलंदाज आपण पाहत आहे प्रफुल्ल पाटील. आजचा दिवस प्रफुल्ल पाटीलचा राहिला. पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतकीय खेळी साकारली आणि या ओव्हरमध्ये मात्र त्याने पूर्णपणे डावावरती मजबूत पकड मिळवून दिली आपल्या टीमला. दुसरा धक्का दिला बॅटिंग करताना वामनच्या टीमला. खेळाडू बाद झाला मोसिम शेख. कमालीची गोलंदाजी आपण पाहता त्या ठिकाणी प्रफुल्ल पाटील कडून ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती मात्र तो आता आलाय. या षटकामध्ये लगातार 2 विकेट त्याला मिळाले. पहिला खेळाडू त्याने बाद केला होता त्या ठिकाणी आपण पाहिला नरेश ठोंबरे. त्यानंतर आता बाद झाला मोसिन शेख आणि नौका फलंदाज आता असरोटी गावचा रवी ठोंबरे मैदानाकडे चाललाय 5व्या क्रमांकावरती. भागीदारीला महत्व दिलं जाईल मी मगाशी म्हटलं होतं, परंतु अजूनही मैदानामध्ये सतीश थोरात उभा आहे आणि जोपर्यंत हा खेळाडू विकेटमध्ये उभा राहील तोपर्यंत या सामन्यामध्ये खरं तुम्हाला वावंजे संघाकडून संघर्ष पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत सामना मात्र तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. हार मानायची नाही आहे दोन्ही संघांना. अलिबागचं क्रिकेट आणि एका बाजूने पनवेल परिसराचं क्रिकेट तुम्ही आता मैदानामध्ये पाहताय. या षटकामध्ये अलिबागचा खेळाडू प्रफुल्ल पाटील ओव्हर द स्टम्प्स. कट केला बॉलला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण पाहिली या ठिकाणी रवी ठोंबरेची. दिशा देत असताना मात्र आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय त्या ठिकाणी डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. शेवट गोड झाला या षटकाचा आलाय इथे खणखणीत चौकार. धावा आपण पाहिल्या येताना त्या ठिकाणी 8 सेकंड ओव्हरमध्ये 2 खेळाडू बाद करताना 6 धावा खर्च केल्या प्रफुल्ल पाटीलने. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आल्या. गडी भाजल्या 3. आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 50 धावांचं समीकरण उरलं या ठिकाणी. भूमिका 11 श्रीमलंग वावंजे संघासमोर आणि एका बाजूने या 50 धावा रोखायच्या त्या ठिकाणी विघ्नहर्ता पनवेल अलिबाग टीमला. पुढच्या 3 षटकांमध्ये कशा रीतीने हा सामना पुढे जाईल, कोणता संघ विजयावरती आरूढ होईल हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. इथे या ठिकाणी मायक्रोफोनचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आमचे सिनियर समालोचक संदीपजी मोरे सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद रोशन. लगेच अतिशय प्रभावी वाणी रोशन तारा. तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 3ऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. सचिन म्हात्रे येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं महत्वपूर्ण षटक. एकूण आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. हे 3 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये अर्धशतक म्हणजे 50 धावा आवश्यक. 64 धावांचं लक्ष होतं आणि या 64 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय भूमिका 11 श्रीमलंग वावंजे हा संघ संघर्ष करतोय. 18 चेंडू 15 कठीण नाहीये, अशक्य नाहीये. लेफ्ट ओव्हर द विकेट खूपच क्रीजच्या बाहेर आणि हा चेंडू स्वैर आहे. पंच 3ऱ्या पंचांची मागणी करतायत कारण विकेटच्या खूपच बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव 3ऱ्या पंचांच्या कक्षेमध्ये हा निर्णय सोपवला जातोय. आमचे जमीर पटेल सर 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत. जहीर पटेल. ज्येष्ठ पंच सुनील पाटील सर हे देखील हा चेंडू व्यवस्थित परीक्षण करतायत. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. सलग 10 दिवस चालणारी ही शृंखला आपण पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 40+. रायगड क्रिकेट समालोचक
असोसिएशनच्या माध्यमातून आणि बीमर आहे का ते देखील पाहायचं आहे. दोन्ही गोष्टी पाहायच्या आहेत. ज्या ज्या दानशूर दात्यांनी या स्पर्धेसाठी या प्रीमियर लीगसाठी आपलं बहुमूल्य सहकार्य दिलंय त्या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. नक्कीच बीमर आहे. तर हा नो चेंडू घोषित करतायत पंच आणि फ्री हिट. कमरेच्या खूपच वर असणारा हा चेंडू आमचे झहीर पटेल सर आणि सुनील पाटील सर आम्हाला ही बाब निदर्शनास आणून देत आहेत, त्याबद्दल धन्यवाद. पुढचा चेंडू सचिन. फ्री हिटचा फायदा आणि चेंडूला इथे मात्र स्वंग केलंय. लॉंग लेगच्या वरून जाणारा दिमागदार बहारदार षटकार. फलंदाजानं अप्रतिम फलंदाजीचं एक उत्तम उदाहरण सादर केलं आणि या 6 धावा अर्जित केल्या. संघासाठी चांगली बहारदार कामगिरी करतोय हा फलंदाज योगेश तांडेल आणि सतीश थोरात आणि रवी ठोंबरे. 21 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरण थोडंसं बदलतंय. त्रेचाळीस धावा 17 चेंडू मध्ये. आता मात्र थोडस कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सतीश थोरात. एक चांगला हरहुन्नरी आणि एक युक्तिपूर्ण खेळ करणारा हा खेळाडू. पहिला चेंडू बीमर टाकला आणि तदनंतर ह्या फ्री हिटवर 6 धावा खर्च केल्या गोलंदाज सचिन म्हात्रेनं. सचिन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना व्यवस्थित सजवताना पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू घुटना टेक फटका. स्लॉग स्वीप केलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा दिमागदार बहारदार आणि खरंच प्रोत्साहित करणारा हा षटकार. खूप गीत सादर करताना आमचे डीजे मास्टर. नक्कीच सतीशना हवा हवा वाटणारा असा फटका त्याने खेळला. कारण पहिल्या षटकात देखील अशाच पद्धतीने त्यांनी सुरुवात केली होती आणि वावंजे संघाचे जे समर्थक आहेत त्यामध्ये एक आनंदाची स्फूर्ती पुन्हा एकदा उमटते. 6 धावाने धावसंख्या पुन्हा त्या उसंडी घेतोय आणि पोहोचतोय तो 27 वर. 27 धावा धावफलकावर. आता मात्र 16 चेंडू आणि 37 धावांची गरज. समीकरण थोडस जवळ आणि सोपं करण्याचा प्रयत्न करतोय तो सतीश थोरात. सचिन थोडासा दबावाखाली पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय सीमा पार. दर्जेदार तिसरा दिमागदार षटकार. आदरणीय परेशभाई पाटील यांचा हा संघ कुमारी भूमिका यांच्या नावाने खेळताना हा संघ आपण पाहतोय. भूमिका 11 श्रीमलंग वावंजे. त्यांच्या दोन्ही सुकन्या या व्यासपीठावर विराजमान भाविका आणि भूमिका. आता आपण पाहतोय समीकरण पुन्हा एकदा जवळ येताना. 15 चेंडू 31 धावा. आपली सावली विकेटवर
मोठा फटका खेळण्याचा मानस होता, मात्र अप्रतिम वेगवान चेंडू हाताळतो सचिन म्हात्रे. सचिन कुठलीही रूम देत नाही या चेंडूवर आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की सतीश थोडासा कन्फ्यूज होतोय. सतीश थोरात बॅट्समन. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. या षटकातील चौथा षटकार ठोकतोय तो सतीश थोरात. अप्रतिम षटकार. धावफलकावर धावा आहेत 39 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 13 आणि धावांची आवश्यकता आहे ती 25. 13-25 असं समीकरण. जर हा सामना विघ्नहर्ता पनवेल अलिबाग जर हरला तर हे षटक कारणीभूत ठरू शकेल. कारण 4 चेंडू मध्ये आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषे जवळ येतोय आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आलेला हा दर्जेदार चौकार. आता मात्र 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. तब्बल 29 धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत त्या सचिन म्हात्रे मार्फत. आणि जर आपण एकूण सतीश थोरातची खेळी जर पाहिली तर जवळपास 11 चेंडू मध्ये 37 धावांची नाबाद खेळी करतोय तो हा चिरतरुण खेळाडू सतीश थोरात. 40+ आहे. मात्र अंडर 18 च्या खेळाडूंना देखील लाजवेल असं क्रिकेटचं सौंदर्य, मादक सौंदर्य सादर करताना हा खेळाडू क्रिकेटचं तंत्र, शुद्ध खेळ आपण पाहतोय सतीश थोरात कडून. कारण जी संधी मिळते, जो प्रश्न त्याला विचारला जातोय त्याचं समीप उत्तर त्याच्याकडे आहे. आणि संघासाठी एक पोषक धावफलक उभारण्यामध्ये सिंहाचा वाटा, खालीचा वाटा उचलतोय तो या मात्र सतीश थोरात. प्रफुल्ल पाटील येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन. आता मात्र 12-21 असं समीकरण. 12 या संख्येला उलट केलं तर 21 हा आकडा येतो. 12-21 प्रति षटकामागे 10.5 ची सरासरी आवश्यक. प्रफुल्ल पाटील सामना करेल तो फलंदाज रवी ठोंबरे ज्यांनी 4 धावांनी आपलं अकाउंट ओपन केलं होतं. हलकेच कट करतोय. सतीशला जास्त स्ट्राईक देण्याचा मानस. एक उत्तम सहकारी म्हणून रवी ठोंबरे सतीश थोरातची इथे मात्र साथ देताना आपण पाहतोय. 11 चेंडू 20 धावांची गरज. 37 धावा 11 चेंडू मध्ये सतीश थोरात याची नाबाद खेळी. एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक होऊ शकतात असा एक आपण अंदाज बांधू शकतो. सतीशची ती खेळी नक्कीच सफल हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना प्रफुल्ल सतीशसाठी. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि त्याच कलात्मक पद्धतीनं सतीश त्याला सामोरा जातोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये येतोय. मात्र एक धाव रोखू शकत नाही कुठला क्षेत्ररक्षक. एका धावेने सतीश पोहोचतोय तो 38 वर. संघाची एकूण धावसंख्या पोहोचताना ती 45 वर. 45 मधील 38 धावा या सतीशच्या एकट्याच्या आहेत. पहा किती मौल्यवान कामगिरी आपल्या संघासाठी देतोय तो. 10 चेंडू 19 धावांची गरज वावंजे संघाला. इथे मात्र पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूर. क्षेत्ररक्षकाला चुकून काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जाणारा दिमागदार दर्जेदार चौकार. क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलंय. ते जाळं अचूकपणे भेदताना आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंना. आणि तेच आवश्यक आहे इथे मात्र भूमिका 11 श्री मलंग वावंजे या संघाला. 9 चेंडू 15 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. प्रफुल्ल इथे मात्र चेंडू लाट.
पंच करतोय आणि चेंडू मात्र सीमारेषे पार होतोय. बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार चौकार. आणि त्या इच्छाशक्तीला तुम्ही ज्या वेळेला जागृत करता आणि तुमच्या मनगटी असणारं जे बळ तुम्ही वापरता, तुमची बुद्धिमत्ता वापरता, तुम्हाला यशाचं शिखर नेहमीच गाठताना आपण पाहतो. तर अशाच प्रकारचा खेळ यावेळेला वावंजे संघाचे हे दोन शिलेदार पार पाडताना सतीश आणि रवी ठोंबरे. प्रफुल्ल पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज मात्र यशांच्या समीप हा चेंडू वळतोय. मात्र एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 54 वर. अर्धशतकाच्या पुढे धावफलक आपण पाहतोय 54 धावा. 7 चेंडू 10 धावा. मुंबई, नवी मुंबई या परिसरामध्ये आपण जर पाहिले तर 7-12ला खूप महत्व आहे. ठाणे परिसर झाला, नवी मुंबई किंवा मुंबई या परिसरामध्ये जागेचे भाव हे गगनाला भिडलेत. मात्र 7-12चा उतारा इथे मात्र आवश्यक आहे तो वावंजे संघाला. 7-10 7-12 नाही आहे, 7-10. प्रफुल्ल पुढचा चेंडू. हलक्या हाताने फक्त चेंडूला फ्लिक केलंय. मनगटाचा सुरेख वापर, कलात्मक फटका. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मानस. कारण स्वतःच्या पायावर कोण कुऱ्हाड मारून घेणार. आता मात्र 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. वीर मराठा जोहे पेंड या संघाचा कर्णधार. कृपया आपण टॉस बॉक्स जवळ या. वीर मराठा जोहे पेंड संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स जवळ या. आपण पाहतोय अतिशय उत्कंठावर्धक आणि रोमहर्षक स्थितीमध्ये रंगलेला हा सामना. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला होता तो भूमिका 11 श्रीमलंग वावंजे संघ. आणि मात्र आता एक आशा निर्माण झाली आहे विजयाची. ती आशा पल्लवित करायची आहे या षटकामध्ये. सतीश थोरात जो खेळतोय 39 या धावसंख्येवर स्वतःचा शतक, अर्धशतक देखील तो पूर्ण करू शकतो आणि संघाला विजय देखील मिळवून देऊ शकतो. त्याच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्याच्याकडे एक चांगली खेळाचा अनुभव असलेली शिदोरी आहे आणि या अनुभवाच्या शिदोरीवरच तो संघासाठी मौल्यवान कामगिरी करताना आपण पाहतोय. 6 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचा शतक हाताळण्यासाठी एक जबरदस्त हरहुन्नरी गोलंदाज पिंटू सिंग. मागच्या सामन्यात देखील पिंटू सिंगनी जबरदस्त कामगिरी केली होती. तोच पिंटू सिंग शेवटचा षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारतोय. लॉंग रनअप, जवळपास 24-25 पावलांचा रनअप. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आणि इथे मात्र कुठली धाव घेण्याचा मानस न व्यक्त करताना फक्त वाईडवर समाधान मानतोय सतीश थोरात. वाईडचा इशारा पंचांकडून. अतिरिक्त धाव. 6 चेंडू 8 धावांची गरज. दुष्काळ 13वा महिना, गरिबी में आटा गीला करणं असं म्हटलं होतं. अशा प्रकारच्या या चेंडूवर पिंटू सिंग राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस होता. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 8 धावांची गरज. एखादा डॉट चेंडू दबाव टाकेल तो वावंजे संघावर, तर एखादा चौकार किंवा दुहेरी धाव नक्कीच दबाव टाकेल ते मात्र विघ्नहर्ता पनवेल अलिबाग या संघावर. काय दडलंय या 5 चेंडू मध्ये, काय घडतंय, काय बिघडतंय. इथे मात्र मोठा फटका. बॅट खांद्याच्या मागे, चेंडू मिड विकेटच्या मागे. बहारदार जबरदस्त षटकार. केतू खरंच अलिबाग संघासाठी खलनायक ठरतोय तो सतीश थोरात. नाबाद 45 धावांवर खेळतोय. एक अजून षटकार स्वतःच अर्धशतक पूर्ण करू शकतो
आणि संघाला विजय देखील संपादित करून देऊ शकतो. पाहायचंय ही अर्धशतकी या सामन्यामध्ये खेळतोय का सतीश थोरात. पिंटू सिंग, यस मी करू शकतो, माझ्यामध्ये ती दृढ इच्छाशक्ती होती आणि मी ती करून दाखवलं. यालाच म्हणतात खलनायक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. 16 चेंडू मध्ये तब्बल 51 धावांची नाबाद खेळी करणारा सतीश थोरात ठरतोय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी सतीश थोरात. वादळात